गोंदिया के अर्जुनी मोरगांव से सियासी हलचल तेज हो गई है, जहां कांग्रेस ने संगठन को मजबूत करने के लिए बड़ा शक्ति प्रदर्शन किया और कार्यकर्ताओं को चुनावी रणनीति का मंत्र दिया। गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की ओर से तालुका स्तरीय सभा और कार्यकर्ता मेळावा आयोजित किया गया। यह बैठक कृषि उत्पन्न बाजार समिति परिसर में हुई, जिसमें महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के पूर्व अध्यक्ष और विधायक नानाभाऊ पटोले, सांसद डॉक्टर प्रशांत पडोळे और जिला अध्यक्ष दिलीप बंसोड़ की प्रमुख मौजूदगी रहे। बैठक में खास तौर पर बूथ लेवल एजेंट यानी BLA की भूमिका पर जोर दिया गया। नाना पटोले ने कार्यकर्ताओं को विस्तार से मार्गदर्शन देते हुए कहा कि मजबूत बूथ मैनेजमेंट ही चुनाव जीत की सबसे बड़ी कुंजी है। इस दौरान संगठन को मजबूत करने, जमीनी स्तर पर पकड़ बनाने और आगामी चुनाव की रणनीति पर भी गहन चर्चा की गई। सभा में जिला, तालुका और शहर स्तर के पदाधिकारी, जनप्रतिनिधि, सरपंच, पंचायत सदस्य और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। निवडणुका कुठल्याच नाही, जवळपास 1-1.5 वर्षानंतर जिल्हा परिषद, नगरपंचायत याच्या निवडणुका येते। पण आता आपण पाहतोय की सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, तो शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी लढायचं ठरवलेलं आहे। माननीय खासदार साहेबांनी त्यांनी तर मोठी योजना सांगितली, आम्ही तर जेलभरो करून होतो भगत पटणाच्या काळात, पण आता आपल्या खासदार साहेबांनी श्रीला वैनगंगामध्ये जलसमाधी घ्यायचं, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, महागाई कमी केली नाही, तर याच्यावर या पद्धतीची भूमिका घेऊन खासदार साहेबांनी त्या पद्धतीचं जाहीर केलं। खरं मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की हा गमतीचा विषय नाही। आज धानाची शेती असेल, मक्याची शेती असेल, भाजीपाल्याची शेती असेल, या सगळ्या शेत्यांचं साठी आपल्याला किती मेहनत करावं लागते आणि आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकीकडे राज्याचा मुख्यमंत्री फडणवीस सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना 12 तास विद्युत देतो, पण आपण वस्तुस्थितीला पाहिले तर त्यांच्या धोरणाप्रमाणे 8 तास विद्युत आपल्याला मिळते आणि 8 तासातही 4 तास आपल्याला विद्युत मिळतं की नाही मिळत, त्याला लाईन ट्रिप होणं हे मोठ्या प्रकारची घटना आपल्याला या ठिकाणी होत्या। रात्री 12 वाजता लाईन चालू होते आणि रात्री लाईन चालू करायसाठी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जावं लागतं आणि त्या ठिकाणी जात असताना वाघ असेल, अस्वल असेल, अनेक वन्य प्राण्यांची भीती, डुकरं असतील, या वन्य प्राण्यांची भीती सुद्धा त्या ठिकाणी होत्या आणि मोठ्या प्रमाणात घटना आपल्या भागामध्ये व्हायला लागलेल्या आहेत। आपल्या जीवाची पर्वा न करता उत्पादन घेतल्यानंतर आपला धान सुद्धा सरकार घेत नाही आणि घेतलेल्या धानाचे पैसे देत नाही। खऱ्या अर्थानं एकदा चीड आणण्यात, अन्नदात्यांच्या विरोधातला जो षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारने सुरू केलेला आहे, त्याच्या विरोधातला एल्गार हुंकार आपल्याला फुटायचा आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन, शेतमजुरांना सोबत घेऊन, कारण की जी योजना काँग्रेसने मनरेगाची सुरू केली होती, ती मनरेगाची योजना सरकारने बंद केली आणि जी रामजी योजना आणली आणि या जी रामजीच्या योजनेच्या माध्यमातून मनरेगा 145 दिवस, जी रामजी योजना आम्ही 145 दिवस चालू असं सांगितलं, पण आपण पाहिलं की योजना अजून सुरूही झाली नाही आणि आता एप्रिल संपलाय, फक्त मे महिना आपल्याजवळ आहे आणि जे काही आता आपल्याला पेपर आणि टीव्हीला बातम्या येतात की आता जे ऊन जे आहे ते पुन्हा वाढत जाणार, आता 44 आहे, पण ही उन्हाचा प्रकार 50 पर्यंत आकडा जाईल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला जातो। झाडाचे पानं सुद्धा हे पूर्ण वाढतील अशा पद्धतीचा अंदाज मानला गेला आणि अशा या परिस्थितीत समजा जीरामजी योजना चालू केली तर रामनाम सत्य अशा पद्धतीचं वातावरण प्रत्येक ठिकाणी निर्माण होईल, अशा पद्धतीची स्थिती आहे। गोंदिया से चेतन समृद्ध की खबर।
निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।